भारतातला सगळ्यात मोठा स्कॅम. शिक्षण संस्था खूप मोठा स्कॅम करतायत आणि उघडपणे करतायत कारण त्यांना बरेच लोकं सामील आहेत. कसा स्कॅम चालतो हा? लेट मी एक्सप्लेन. शिक्षण संस्था या नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आहेत. त्यामधून कुठल्याही प्रकारचं प्रॉफिट त्या मालकाला घेता येत नाही किंवा ज्यानं ती संस्था चालू केली आहे त्याला घेता येत नाही. त्यामुळे तो व्यक्ती वेगवेगळे स्कॅम करण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ॲडमिशन्स होतात तेव्हा हेवी चार्जेस पे करावे लागतात ॲज अ फीज. पण बऱ्याच वेळेला काही अमाउंट वेगळ्या अकाउंट्सना घेतले जातात. काही शिक्षण संस्था त्यांच्या वेगळ्या चॅरिटेबल ट्रस्ट चालवतात आणि फीचा काही पोर्शन त्या चॅरिटेबल ट्रस्टच्या नावाने घेतला जातो. वेगवेगळ्या संस्था ते ओपन करत जातात आणि त्याच्या बिल्डिंग्स बांधण्यासाठी किंवा त्या लँड अक्वायर करण्यासाठी हेवी कॉस्ट दाखवली जाते किंवा हेवी रेंट दाखवला जातो, ज्या जागा त्यांनी स्वतःच पर्चेस केलेल्या असतात किंवा फॅमिली मेंबर्सच्या नावाने पर्चेस केलेल्या असतात. बरं, एवढ्यावर त्यांचं पोट भरत नाही, तर मुलांना लागणारे शूज, बॅग्स, सॉक्स, इव्हन बुक्स, नोटबुक्स या सगळ्या गोष्टी शाळेकडून परचेस करावे लागतात. बऱ्याच शाळा स्वतः हे प्रोव्हाईड करतात, पण त्याचे चार्जेस घेतले जातात. हे चार्जेस वेगळ्या बँक अकाउंटमध्ये घेतले जातात, ना की संस्थेच्या बँक अकाउंटवर. संस्था या सगळ्या वस्तू फ्री देते असं दाखवलं जातं आणि त्याचा खर्च संस्थेवर टाकला जातो, जे की पैसे पुन्हा कॅशमध्ये घेतले जातात आणि या व्यतिरिक्त वेगळ्या अकाउंटवर तेच पैसे घेऊन पुन्हा एक मोठी कमाई त्यांची होते. शिक्षकांचा काउंट जास्त दाखवला जातो, पण ॲक्चुअली शिक्षक कमी असतात आणि उर्वरित डमी शिक्षकांचा पगार हे लोकं स्वतःकडे घेतात. जे शिक्षक ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्यांची सॅलरी जास्त दाखवली जाते आणि वरचे पैसे संस्थापक स्वतःकडे ठेवतात. एवढंच नाही, तर फेक बिल्स दाखवले जातात, फेक अकाउंटिंग केलं जातं, वेगवेगळी कामं स्वतःच्या घरी करून घेतली जातात, पण त्याचे बिल्स मात्र संस्थेवर लावले जातात. अनेक एम्प्लॉयी त्यांच्याकडे असतात, जे त्यांच्यासाठी काम करत असतात, पण त्यांचं बिल मात्र त्या संस्थेतून निघतं आणि म्हणूनच आपल्याकडे शिक्षणाचा धंदा झालाय. तुम्हाला जर याचा पुढचा पार्ट हवा असेल विथ केस स्टडी की कशाप्रकारे स्कॅम केला जातो विथ नंबर्स, तर कमेंट करा पार्ट